dy by dx is equal to d by dx tan in angle cos in angle sin x, tan in angle cos in angle sin x. आता क्लिअरली लक्षात येईल टॅनच्या अँगल मध्ये एवढा मोठा टर्म आहे. हे तर फक्त x नाही, x सोडून काहीतरी आहे, याला आपल्याला f ऑफ x म्हणावं लागेल. कंपोजिट फंक्शन डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन x जर राहिला असतं तर त्याचा डेरिव्हेटिव्ह आपल्याला मिळाला असतं सेक स्क्वेअर. हे टॅन x नाही, हे आहे टॅन f ऑफ x. याचा डेरिव्हेटिव्ह येईल सेक स्क्वेअर f ऑफ x इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ f ऑफ x. टॅन f ऑफ x चा डेरिव्हेटिव्ह सेक स्क्वेअर f ऑफ x इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ f ऑफ x. टॅन f ऑफ x याचा डेरिव्हेटिव्ह येईल सेक स्क्वेअर f ऑफ x इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ f ऑफ x. f ऑफ x आहे cos इन अँगल sin x. आता इथं आल्यानंतर डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉसच्या अँगल मध्ये फक्त x आहे का, सिम्पली x आहे का, नाही, sin x आहे. हे झालं cos f ऑफ x. डेरिव्हेटिव्ह ऑफ cos x जर राहिला असतं तर त्याचा डेरिव्हेटिव्ह मायनस sin x येईल, पण हे cos x नाही, हे आहे cos f ऑफ x. cos f ऑफ x चा डेरिव्हेटिव्ह येईल मायनस sin f ऑफ x इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ f ऑफ x. cos f ऑफ x चा डेरिव्हेटिव्ह मायनस sin f ऑफ x इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ f ऑफ x. हे होईल सेक स्क्वेअर cos इन अँगल sin x इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ cos f ऑफ x. याचा डेरिव्हेटिव्ह येईल मायनस sin f ऑफ x. cos f ऑफ x चा डेरिव्हेटिव्ह मायनस sin f ऑफ x इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ f ऑफ x. आता हे सिंपल टर्म झालं. साईनच्या अँगल मध्ये फक्त x आहे, त्याचा कोएफिशियंट सुद्धा 1 आहे. sin x चा डेरिव्हेटिव्ह फॉर्म्युला माहीतच असेल, डबल लिहायची गरज नाही. डेरिव्हेटिव्ह ऑफ sin x येईल cos x. इथं मायनस आहे, पूर्ण टर्म निगेटिव्ह होऊन जाईल. सेक स्क्वेअर cos इन अँगल sin x इंटू sin इन अँगल sin x इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ sin x इज cos x. हे dy बाय dx चा फायनल आन्सर. चला लिहून द्या. Twelfth question. Sec in angle tan. Sec in angle tan x to the power 4 plus 4. Sec in angle tan x to the power 4 plus 4. Let y is equal to sec in angle tan in angle x to the power 4 plus 4. Let y equal to sec in angle tan in angle x to the power 4 plus 4. Differentiate
with respect to differentiate with respect to x, dy by dx is equal to d by dx sec in angle tan in angle x to the power 4 plus 4. sec in angle tan in angle x to the power 4 plus 4. हे क्लिअरली लक्षात येईल. हे आहे sec f of x. sec f of x चा फॉर्म्युला तुम्हाला माहित नसेल तरी इकडच्या साईडला मी लिहायलो. डेरिव्हेटिव्ह ऑफ sec x ते येईल sec x into tan x. डेरिव्हेटिव्ह ऑफ sec f of x येईल sec f of x into tan f of x into derivative of f of x. sec f of x into tan f of x into derivative of f of x. sec f of x याचा डेरिव्हेटिव्ह येईल sec f of x into tan f of x sec f of x into tan f of x into derivative of f of x. f of x काय आहे? tan in angle x to the power 4 plus 4. लक्षात घ्या, अजून एकदा मी एक्सप्लेन करतो. sec f of x याचा डेरिव्हेटिव्ह येईल sec f of x into tan f of x into derivative of f of x. आता हे टर्म नेक्स्ट स्टेप मध्ये जशाच तसं लिहायचं. sec in angle tan in angle x to the power 4 plus 4 into tan in angle tan x to the power 4 plus 4 into जेव्हा मी या टर्मचा डेरिव्हेटिव्ह सॉल्व करायला येतो आता हे होईल डेरिव्हेटिव्ह ऑफ tan f of x. सिम्पली x तर नाही, हे होईल tan f of x. डेरिव्हेटिव्ह ऑफ tan f of x चा फॉर्म्युला आपल्याकडे अवेलेबल आहे. ते होईल sec square f of x into डेरिव्हेटिव्ह ऑफ f of x. हे होईल sec square f of x into derivative of f of x. sec square f of x into derivative of f of x. आता हे टर्म्स इथपर्यंत जशाच तसं लिहायचं आहे आपल्याला नेक्स्ट स्टेप मध्ये. हे होईल sec in angle tan in angle x to the power 4 plus 4 into tan in angle tan in angle x to the power 4 plus 4 into sec square in angle x to the power 4 plus 4 into इथं होल पॉवर 1 आहे. जेव्हा होल पॉवर 1 राहते आणि टर्म्स ऍडिशन मध्ये राहतात किंवा सबट्रॅक्शन मध्ये राहतील तेव्हा डेरिव्हेटिव्ह प्रत्येका टर्मला सेपरेटली अप्लाय होते. डेरिव्हेटिव्ह ऑफ x to the power 4 प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ 4 जे x to the power 4 आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह आपण x to the power n या फॉर्म्युलेने सॉल्व करतात. डेरिव्हेटिव्ह ऑफ x to the power n असेल तर त्याचा डेरिव्हेटिव्ह nx to the power n minus 1 येते. त्या फॉर्म्युलेच्या अकॉर्डिंगली x to the power 4 चा डेरिव्हेटिव्ह येते 4x to the power 4 minus 1 that is 4x cube. आणि 4 हे काय आहे? सेपरेट कॉन्स्टंट आहे. त्याचा डेरिव्हेटिव्ह येईल 0. हे होईल sec in angle tan in angle x to the power 4 plus 4 into tan in angle tan x to the power 4 plus 4 into sec square in angle x to the power 4 plus 4 into x to the power 4 चा डेरिव्हेटिव्ह 4x cube plus 4 being separate constant याचा डेरिव्हेटिव्ह येईल 0. आता हे जे 4x cube इथे यायला आहे आपल्याला
ते मी सुरुवातीला मल्टिप्लाय करून घेतो इथं. अदरवाईज तुम्ही कन्फ्यूज व्हाल की इथल्या हे अँगलमध्ये मल्टिप्लाय होईल म्हणून. लक्षात असू द्या, कोणत्याही फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह त्याच्या अँगलमध्ये जाऊन मल्टिप्लाय होत नाही. हे होईल dy by dx is equal to 4x cube into sec in angle tan in angle x to the power 4 plus 4 into tan in angle tan x to the power 4 plus 4 into sec square in angle x to the power 4 plus 4. चला लिहून द्या. हे या टर्मचा फायनल आन्सर आहे. आणि प्रॉब्लेम लिहिते वेळेस फॉर्म्युले पण साईडला लिहित चला. त्यानंतर 13th वन, e to the power log in bracket log x whole square, e to the power log in bracket log x whole square minus log x to the power 2, e to the power log in bracket log x whole square minus log x to the power 2.